नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 2 मार्चच्या दिवशी होळी आहे. होळीचा सण आहे. या दिवशी तुम्ही हे स्तोत्र एक वेळेस नक्की वाचायचे आहे. सर्व तुमच्या आयुष्यातील दुःख, अडचणी, आजार कायमचे घरातून नष्ट होतील, कायमचे घरातून संपतील. तुम्हाला फक्त हे स्तोत्र सकाळी किंवा संध्याकाळी होळीच्या दिवशी वाचायचं आहे. मी सांगेन की तुम्ही हे स्तोत्र संध्याकाळी 6 वाजेनंतर वाचा. कारण पौर्णिमा जी हुताशनी पौर्णिमा असते ती संध्याकाळीच सुरू होणार आहे. तर मग तुम्ही संध्याकाळीच 6, 6:30, 7 वाजेच्या दरम्यान देव घरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून हे स्तोत्र वाचायचं आहे. मित्रांनो, हे स्तोत्र वाचण्याआधी तुम्ही अगरबत्ती दिवा तर लावायचाच आहे, पण हात जोडून तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे, तुमची इच्छा काय आहे, तुमची अडचण काय आहे, ते सगळं देवघरासमोर सांगायचं आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातली ही अडचण दूर करा आणि माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा, लवकरात लवकर पूर्ण करा. आणि मग हे स्तोत्र वाचायचं आहे. हे स्तोत्र वाचून झाल्यानंतर होळीच्या दर्शनासाठी नक्की जायचं आहे आणि प्रत्येकाने होळीचं दर्शन करायचं आहे. आता हे स्तोत्र कोणतं? तर मित्रांनो, हे स्तोत्र आहे विष्णूचं, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, ज्यामध्ये विष्णूचे 1000 सहस्त्र म्हणजे 1000 नावांचे वर्णन आहे. जिथे 1000 नावं विष्णूचे त्या स्तोत्रात दिलेलं आहे, ते आहे विष्णू सहस्त्र नामावली. ती तुम्हाला एक वेळेस देवघरासमोर बसून वाचायचं आहे. होळीच्या दिवशी संध्याकाळी मनापासून, मनोभावाने, विश्वासाने वाचायचं आहे. ऑनलाईन गुगलवर सुद्धा तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावली मिळेल किंवा त्याची छोटीशी पोथी मिळते ज्यामध्ये 1000 विष्णूचे नावं दिलेले असतात. त्यातून सुद्धा तुम्ही वाचू शकतात. थोडा वेळ लागतो, 15 मिनिटं, अर्धा तास. काही सावकाश वाचणार असेल त्यांना 1 तास सुद्धा लागू शकतो, पण हे खूप चमत्कारी आहे. या दिवशी विष्णूचे पूजन केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख, सर्व अडचणी संपतात. तर नक्की सगळ्यांनी वाचायचं आहे. धन्यवाद.